उन्हाळा चालू आहे आणि खूप जास्त उष्णता आहे. ही उष्णता आपण कमी करू शकत नाही, परंतु या उष्णतेमुळे आपल्या शरीरावर होणारा जो दुष्परिणाम आहे तो होऊ नये यासाठी मात्र उपाय करू शकतो. आणि आज आपण अगदी पौष्टिकतेचा विचार करून हे पन्ह तयार केलेलं आहे. कैरीचा सीझन चालू आहे. कैरी खूप जास्त प्रमाणात उपलब्ध होते, त्यामुळे कैरीचं पन्ह तर झालंच पाहिजे. त्याचबरोबर हे पन्ह तयार करण्यासाठीचं लागणारं सिरप एकदा बनवून तुम्ही पूर्ण उन्हाळ्यासाठी स्टोअर करू शकता आणि आयते वेळी अवघ्या काही सेकंदामध्ये तुमचं हे कैरीचं पन्ह तयार होतं. त्यामुळे साधी सोपी रेसिपी असली तरीही तेवढीच पौष्टिक रेसिपी आहे. अगदी पारंपरिक चालण्यात येणारी ही रेसिपी तुम्ही उन्हाळ्यामध्ये आवर्जून तयार करावी. हे पन्ह किंवा त्यासाठीचं सिरप करायला खूप जास्त सोपं आहे, त्यामुळे तुम्ही नवशिकी असाल तरीही पहिल्या प्रयत्नामध्ये हे पन्ह तयार करू शकता. त्यामुळे अशाच भरपूर टिप्स सहित आठवड्यातील 6 दिवस सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल. नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. उन्हाळा स्पेशल आज आपण कैरीचं पन्ह, त्याचबरोबर हे कैरीचं सरबत देखील त्यापासून कसं तयार करायचं ते पाहत आहोत. त्यासाठी या ठिकाणी 2 कैरी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याचबरोबर त्याचा देठाकडील जो भाग आहे तो काढून घेतलेला आहे. त्यानंतर कुकरमध्ये पाणी टाकायचं. खूप जास्त पाणी टाकण्याची गरज नाही, अगदी अर्धा ते 1 कप एवढं पाणी टाकलं. 5 ते 6 शिट्ट्या करून अगदी छान अशी ही कैरी आपण शिजवून घेतली. कैरी शिजवताना खूप जास्तही पाणी टाकू नका, नाहीतर कैरीमधील जे जीवनसत्व आहे ती सर्व पाण्यामध्ये निघून जातात. यासाठी कमीत कमी पाण्यामध्ये छान अशी शिजवून घ्या. त्यानंतर त्याची वरील साल काढून घ्यायची आणि आतील जो पल्प आहे तो सर्व कैरीचा पल्प आपण काढून घेतलेला आहे. साधारणतः 2 कैरीपासून आपण हे सिरप तयार करत आहोत. त्यासाठीचं सर्व साहित्य प्रमाण असणार आहे. त्यानंतर हा पल्प आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला. तो खूप कमी तिखट असलेली हिरवी मिरची आहे म्हणून 1 टाकली. तिखट असेल तर अर्धीच टाका, कारण हे पन्ह पीत असताना ठसका जाऊ शकतो. यासाठी अर्धे मिरचीचा वापर केला तरीही चालणार आहे. अद्रक टाकलेला आहे. काळं मीठ टाकायचं. साधारणतः 1 ते 1.5 चमचा या ठिकाणी काळं मीठ, अगदी पाव चमचा या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे, रोजच्या वापरातील मीठ. त्याचबरोबर किती स्ट्रॉंग फ्लेवरमध्ये करायचं हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे. त्यानंतर 1 चमचा या ठिकाणी अगदी लहान साईजचा चमचा आहे मिरेपूड टाकलेले आहे. आता मला थोडासा स्ट्रॉंग फ्लेवर आवडतो, त्यामुळे हे साहित्य प्रमाण मी त्या प्रमाणात टाकले. तुम्हाला जर अगदी खूप जास्त स्ट्रॉंग आवडत नसेल तर थोडंसं प्रमाण तुम्ही कमी केलं तरीही चालेल. 1 चमच्याऐवजी पाऊण चमचा वापरला तरीही चालणार. त्यानंतर गूळ घेतलेला आहे. साधारणतः 1.5 वाटी एवढा गूळ आहे. गूळ भिजेल इतपत तुम्हाला पाणी टाकायचं आहे. त्यानंतर गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आणि मंद आचेवर मी हा गूळ छान असा वितळून घेत आहे. आता गूळ हा मी हलकासा ठेचून घेतलेला आहे, त्यामुळे थोडासा वितळण्यासाठी वेळ लागेल. यासाठी गॅसचा फ्लेम हा मंद केलेला होता. तुम्ही किसून घेतलेला असेल तर मध्यम आचेवर गूळ वितळून घेतला तरीही चालणार आहे. साधारणतः 7 ते 8 मिनिटं झाले. गूळ छान असा वितळलेला आहे. हा वितळत असताना यामध्ये मी लिंबूचा रस देखील टाकलेला होता. ते टाकत असताना व्हिडिओ स्किप झालेली होती, त्यामुळे तुम्ही साखरेचा वापर जरी करत असाल तरीही त्यामध्ये तुम्ही अर्धा लिंबूचा रस नक्कीच टाका. त्यानंतर जो पल्प आपण करून घेतलेला आहे तो सर्व यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. हे पहा, आणि छान असं आपण हे मिक्स करून घेणार आहोत. आता या ठिकाणी तुम्हाला जर गुळाचा वापर करायचा नसेल तर गुळाऐवजी साखरेचा वापर देखील तुम्ही करू शकता. जेवढा आपण गूळ घेतलेला आहे तेवढीच साखर वापरायची. त्याचबरोबर मी घेतलेली जी कैरी होती ती अगदी कमी आंबट होती, त्यामुळे मी एवढं गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे. तुमची कैरी जर खूपच जास्त आंबट असेल तर तुम्हाला गुळाचं किंवा साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवायचं देखील आहे. हे नक्की लक्षात ठेवा. त्याचबरोबर हे पहा, तुम्ही ज्यावेळेस कैरी शिजवून घ्या त्यावेळेस हलकीशी टेस्ट करा. ती जर खूपच जास्त आंबट वाटली ना तर या ठिकाणी साखरेचं गुळाचं प्रमाण घेताना थोडंसं जास्त घ्या.
आता या ठिकाणी हा जो पल्प आहे तो आपण यामध्ये मिक्स करत असताना गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी ठेवलेला होता आणि मंद आचेवर हा पल्प आपण या गुळाच्या सिरपमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने त्यामध्ये जे गोळे तयार झाले ते सर्व गोळे आपल्याला मोडून काढायचे आहे आणि व्यवस्थित असं या ठिकाणी मिक्स करायचं. आता या ठिकाणी आपण जिरेपूड टाकणार आहोत. जिऱ्यामुळे छान असा थंडावा आपल्या शरीरामध्ये निर्माण होतो, त्यामुळे अर्धा ते पाऊण चमचा एवढी जिरेपूड टाकलेली आहे. जिरेपूड तुम्ही थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये टाकली तरीही चालणार आहे. त्यानंतर आपण यामध्ये बडीशोपची पावडर देखील टाकणार आहोत. आता या ठिकाणी जिरेपूड आणि बडीशोपची पावडर तुम्ही अगोदरच मिक्सरला दळून घेत असताना टाकली तरीही चालणार आहे. पाव चमचा या ठिकाणी कच्ची बडीशोपची पूड टाकलेली आहे. आता माझ्याकडे जिरेपूड आणि कच्ची बडीशोपची पूड ही रेडी नव्हती, त्यामुळे मी ती या ठिकाणी गूळ वितळेपर्यंत ती तयार केलेली आहे, त्यामुळे मी आत्ता टाकलेली. तुमच्याकडे जर तयार असेल, रेडी असेल, तर तुम्ही मिक्सरला दळून घेत असतानाच वापरली तरीही चालणार आहे. या ठिकाणी छान असं मंद आचेवर आपल्याला हे सिरप शिजवायचं आहे. जास्त घाई करायची नाही, मंद आचेवर शिजवायचं. साधारणतः या ठिकाणी हा पल्प टाकल्यानंतर 8 ते 9 मिनटं हा जो आपलं हे सिरप आहे ते छान असं आपण शिजवून घेतलेलं आहे. आणि तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. अशा पद्धतीची थिक कन्सिस्टन्सी झाली की तुम्हाला लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे सिरप आपलं या ठिकाणी तयार झालं. आता हे सिरप किती शिजवावं हे जर तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही हातावर थोडंसं हा पाक घ्यायचा आणि एकतारी पाक होईल अशा पद्धतीचं सिरप झालं पाहिजे. त्यानंतर सिरप छान असं थंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर फ्रेश पुदिना घेतलेला आहे. हलकासा आपल्याला तो मॅश करायचा. या ठिकाणी काचेच्या ग्लासमध्ये मी तो हलकासा मॅश करत आहे. आता तुम्हाला जर ताजा फ्रेश पुदिना तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर पुदिन्याची पावडर विकत मिळते, ती पावडर या ठिकाणी यूज केली या सिरपमध्ये तरीही चालणार आहे. आणि फ्रेश पुदिना असेल तर तुम्ही हे सिरप मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये पुदिन्याची पानं टाकून देखील मिक्सरला छान असं ते हलकंसं 1-2 मिनटासाठी पल्स मोडवर फिरून घेतलं तरीही चालणार आहे. परंतु मी हलकासा अशा पद्धतीने मॅश केलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये हे सिरप टाकणार आहोत आणि सिरपची कन्सिस्टन्सी पाहू शकता. थंड झाल्यानंतर देखील खूप जास्त घट्टसर झाले नाही किंवा खूप जास्त पातळ देखील नाही. हे पहा, छान असं सिरप आपल्याला यामध्ये टाकायचं. आता किती स्ट्रॉंग फ्लेवर तुम्हाला आवडतं त्यानुसार तुम्ही हे सिरपचं प्रमाण यामध्ये कमी अधिक करू शकता. हलकंसं कोमट अजून माझं सिरप आहे, पाहिजे तेवढंही थंड झालेलं नाही, त्यामुळे मी एकच ग्लास या ठिकाणी तयार करत आहे. त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत बर्फ, आईस क्यूब टाकायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं. अगदी झटपट अर्ध्या मिनिटामध्ये हे सरबत तयार होतं, कैरीचं पन्हं तयार होतं. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि कविताज किचनचा कांदा लसूण मसाला आणि मटण मसाला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता. छान असं कैरीचं पन्हं तयार झालेलं आहे. आणि अशाच भरपूर टिप्स आहेत, खूप साऱ्या रेसिपीज आपण यूट्यूबवर शेअर करत असतो. त्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा. सबस्क्राईब केल्यामुळे दररोज मी यूट्यूबवर ज्या रेसिपीज पाठवते त्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर आल्यामुळे कोणती रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केलेली आहे ते समजण्यास तुम्हाला मदत होते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर उन्हाळा स्पेशल आणखीन कोणकोणत्या सरबतच्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. छान असं कैरीचं पन्हं तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये तर कळवा. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.